विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स 2 मधील प्रॅक्टिस सेट 1.2 पुन्हा एकदा स्टार्ट करत आहोत. बघा, आपण 1.1 मध्ये जे शिकलेलो आहोत त्याचाच यूज करून आपण 1.2 प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. आपण 1.2 मध्ये एक फॉर्म्युला शिकलो होतो. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स. सपोज डिस्टन्स बिटवीन ए अँड बी असा जर मी फॉर्म्युला लिहिला तर याचं उत्तर मी असं लिहित होतो की greater coordinate minus smaller coordinate. मग याच फॉर्म्युलाचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवणार आहोत. फॉर्म्युला एकदम सोपा आहे. जेव्हा आपण दोन कोऑर्डिनेट्स मधलं डिस्टन्स शोधतो तेव्हा ते काय लिहितो आपण, मोठी संख्या मायनस छोटी संख्या. मग आता फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच फॉर्म्युलाचा यूज करून आपण जाऊ सोडवायला प्रॅक्टिस सेट 1.2. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1. फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट्स ऑन द नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द गिवन पेअर इज कॉन्ग्रंट ऑर नॉट. इट मीन्स व्हॉट. या टेबलमध्ये आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेत, काही पॉइंट्स दिलेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेत, आणि मग त्यावरून आपल्याला काय करायचं आहे की डिसाइड वेदर द गिवन पेअर इज कॉन्ग्रंट ऑर नॉट. मग काही लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत, काही सेगमेंट्स दिलेले आहेत, त्या कॉन्ग्रंट आहेत की नाही ते चेक करायचे. उदाहरणार्थ बघा, फर्स्ट क्वेश्चन, सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी. सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी या दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आपण काय करू बघा, एकदम सिंपल वेने मी जाणार आहे. व्यवस्थित तुम्ही फक्त लक्ष द्या. मला डिस्टन्स बिटवीन डीई शोधायचं आहे. डिस्टन्स बिटवीन डीई दॅट मीन्स सेगमेंट डी. मग मी सुरुवातीला असं लिहितोय, व्यवस्थित समजून घ्या. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ डी? दॅट इज -7. सेकंड पॉइंट मी असा लिहितोय, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट व्हॉट ई इज 9. बघा, कोऑर्डिनेट ऑफ डीचा कोऑर्डिनेट -7 होता आणि ईचा कोऑर्डिनेट 9 होता. मला शोधायचं आहे डिस्टन्स बिटवीन डीई. मग व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डिस्टन्स बिटवीन डीई? द फॉर्म्युला ऑफ डिस्टन्स बिटवीन डीई इज ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजेच काय उत्तर येईल? तर मला काय करावं लागेल, 9 आणि -7 या दोघांमधली मोठी संख्या ठरवावी लागेल. मग 9 आणि -7 दोघांमधली मोठी संख्या काय? 9. 9 इज ग्रेटर दॅन -7. 9 हा -7 पेक्षा मोठा आहे. मग ग्रेटर कोऑर्डिनेट काय झाला? 9 मायनस व्हॉट? -7. दॅट मीन्स 9 + 7 म्हणजे पहिलं डिस्टन्स आपल्याला मिळत आहे ते मिळत आहे 16. म्हणजे डी जे डिस्टन्स आहे, सेगमेंट डी इज इक्वल्स टू व्हॉट? 16. ओके. आता मी जातोय सेगमेंट ए बी शोधायला. मग आता ए बी शोधण्यासाठी मला काय करावं लागेल? एचा कोऑर्डिनेट शोधावं लागेल. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए? दॅट इज -3. अँड बी, द कोऑर्डिनेट ऑफ बी इज 5. ओके. इकडे मी लिहितोय सेगमेंट ए बी is equals to greater coordinate minus smaller coordinate. मोठी संख्या वजा छोटी संख्या. आता 5 आणि -3 या दोघांमधली मोठी संख्या काय आहे? 5. 5 इज ग्रेटर दॅन -3. 5 हा जर -3 पेक्षा मोठा असेल तर इकडे मी लिहिणार 5 - -3. 5 आहे तसाच राहील, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, आतलं साईन चेंज होईल, मायनस प्लस होईल, उत्तर येईल 8. म्हणजे सेगमेंट ए बी आपल्याला मिळतोय 8 आणि सेगमेंट डी किती मिळाला? तर सेगमेंट डी मिळाला 16 आणि हा 8 आहे. मग मला सांगा सेगमेंट डीई आणि सेगमेंट ए बी हे कॉन्ग्रंट आहेत का? तर नाही आहेत. हा 8 आहे, हा 16 आहे. इट इज नॉट इक्वल, नॉट कॉन्ग्रंट.
ओके, म्हणजे आता तुम्हाला पहिला क्वेश्चन तरी कळाला आहे. अजून एक प्रश्न मी तुम्हाला सोडवून सांगणार आहे, दाखवणार आहे. बघा, पहिला प्रश्न जर तुम्हाला थोडासा कळालाच असेल, सेकंड क्वेश्चनमधून अजून तुम्हाला क्लिअर होणार आहे व्हॉट आय एम ट्राईंग टू सेईंग. बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. सेगमेंट बी सी, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. अजून थोडंसं तुम्हाला या क्वेश्चनमध्ये हे सगळं क्लिअर झालं पाहिजे. बघा, मी आता थोडंसं व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 5. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज व्हॉट 5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी इज 2. बीचा कोऑर्डिनेट 5 आहे, सीचा कोऑर्डिनेट किती आहे 2 आहे. मग मी इकडे असं लिहितोय सेगमेंट बी सी is equals to greater coordinate minus smaller coordinate. Greater coordinate is 5 and smaller coordinate is 2. 5 minus 2 that is what 3. म्हणजे पहिला डिस्टन्स आपल्याला मिळाले 3. 3 वॉट, तर इथे लिहायचं 3 युनिट्स. म्हणजे सेगमेंट बी सी इज इक्वल्स टू 3 युनिट्स. ओके, आता मला शोधायचं आहे सेगमेंट AD. मग आता फॉर सेगमेंट AD द कोऑर्डिनेट ऑफ A इज -3. कोऑर्डिनेट ऑफ D इज, बघा Dचा कोऑर्डिनेट किती आहे -7. Aचा कोऑर्डिनेट -3 आहे, Dचा कोऑर्डिनेट -7 आहे. सेगमेंट AD इज इक्वल्स टू, फॉर्म्युला सेमच, आपण तोच फॉर्म्युला लिहिणार. काय फॉर्म्युला लिहिणार आपण, तर बघा फॉर्म्युला मी लिहिणार ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता -3 आणि -7 या दोघांमधली मोठी संख्या कुठली आहे, तर आपण जेव्हा नंबर लाईनवरती जातो तेव्हा मी तुम्हाला सांगितले नंबर लाईनमध्ये जसं आपण या साईडला जातो राईट साईडला तशी संख्या मोठी होत जाते. मग आता इथे आपला 0 आहे, इथे -1 -2 -3 -4 -5 -6, इकडे -7. आपण जसं या साईडला जातो नंबर लाईनमध्ये तशा संख्या मोठ्या होत जातात. -7 इथे आहे, -3 कुठे बघा इकडे आहे. म्हणजे आपला -3 हा -7 पेक्षा मोठा आहे. -3 इज ग्रेटर दॅन -7. ओके, मग -3 हा जर -7 पेक्षा मोठा असेल तर मग मी इकडे काय लिहिणार सांगा. इथे मी लिहिणार ग्रेटर कोऑर्डिनेट -3 मायनस -7. -3 आहे तसंच राहील आणि हा मायनस मायनस प्लस होईल. -3 + 7 दॅट मीन्स जेव्हा चिन्ह वेगवेगळे येतात तेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो. म्हणजे 7 - 3 दॅट इज 4. मग आता मला काय मिळाले बघा, सेगमेंट AD इज इक्वल्स टू 4 युनिट्स. सेगमेंट BC होता 3 युनिट्स, सेगमेंट AD आलाय 4 युनिट्स. आता सेम आलेत का, नाही आलेत. म्हणजेच काय लिहायचं मग, सेगमेंट BC इज नॉट कॉन्ग्रंट टू सेगमेंट AD. सेगमेंट BC आणि AD हे सेम नाही आहेत. आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ, एकदा व्यवस्थित बघून घ्या क्वेश्चन. मी जातोय क्वेश्चन नंबर 3 कडे. बघा, क्वेश्चन नंबर 3 कडे जाताना अगोदर पुन्हा एकदा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला पाहिजे. फॉर्म्युला काय, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. पुढे आहे सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. आता समजावून घ्या चला. आता तर तुम्हाला आलंच पाहिजे सगळ्यांना. सुरुवात मी एकदम व्यवस्थित परत एकदा सांगणार आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ B? द कोऑर्डिनेट ऑफ B इज 5. बघा इथे कोऑर्डिनेट ऑफ B काय आहे 5. कोऑर्डिनेट ऑफ E इज 9. ओके, सेगमेंट BE इज इक्वल्स टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मोठी संख्या मायनस ही छोटी संख्या. उत्तर येईल आपलं 4 युनिट्स. आणि आता मी पुढे जाणार आहे ए कडे. कोऑर्डिनेट ऑफ A इज -3. कोऑर्डिनेट ऑफ D इज -7. सेगमेंट AD इज इक्वल्स टू
ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता -3 आणि -7 आत्ताच सांगितलं मी, -3 हा मोठा आहे -7 पेक्षा, कारण नंबर लाईन काढली, 7 इकडे येत होता, -7 या इकडे येतोय नंबर लाईनमध्ये, बरोबर. हा इथे -6 -5 असं इकडनं सुरुवात केली ना आपण, 0 -1 -2 -3 -4. मग इकडे जसं आपण जातो तशी संख्या मोठी होत जाते, म्हणून -7 पेक्षा -3 हा मोठा आहे, बरोबर. मग आता आपण काय करायचं, -3 हा मोठा आहे म्हणजेच -3 -7, -3 मायनस प्लस होईल. पुन्हा एकदा प्लस मायनस काय होणार, मायनस. 7 मधनं 3 गेले 4 आणि उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजेच आपलं उत्तर काय आलंय, तर सेगमेंट एडी इज 4 युनिट्स. बघा सेगमेंट एडी 4 युनिट आलाय अँड सेगमेंट हा बीई सुद्धा 4 युनिट्सच आलाय. म्हणजेच मी असं लिहिणार, सेगमेंट बीई इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट एडी. आता तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील असा विचार करून मी पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन पुढे आपण स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 2. आता हा तुम्हाला क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 कडे मी जातोय. क्वेश्चन नंबर 2 इज पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ ए बी. पॉइंट एम इज midpoint of midpoint of segment AB. Segment AB. If AB is 8 units, if AB is 8, then find AM. Find AM. गणित सोपं आहे. पहिल्यांदा मिड पॉईंटचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. मिड पॉईंट म्हणजे मराठीत आपण त्याला बोलतो मध्यबिंदू. द पॉईंट विच डिवाइड्स द सेगमेंट इंटू 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे बघा, समजा अशी एखादी लाईन असेल, ओके, एखादी लाईन असेल पी क्यू आणि याची लेंथ जर 10 सेंटीमीटर असेल, मी इथे एखादा पॉईंट घेतोय आर आणि आरला मी जर मिड पॉईंट बोलत असेल, इफ आर इज अ मिड पॉईंट, जर आर हा मिड पॉईंट असेल तर मिड पॉईंट काय करतो, त्या दिलेल्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. म्हणजे हा 5 आणि हा 5 होत असेल तर या आरला बोलणार आपण मिड पॉईंट. म्हणजे मिड पॉईंट हा त्या दिलेल्या लाईन्सचे 2 इक्वल पार्ट्समध्ये त्याचे 2 भाग करतो, 2 समान भाग करतो, त्याला आपण बोलतोय मिड पॉईंट. ओके, मग आता मिड पॉईंट तुम्हाला कळालाय. मग आता मी पुढे जातोय आणि परत एकदा गणिताकडे लक्ष द्या. इफ पॉईंट एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, दॅट मीन्स अशी एक सेगमेंट ए बी आहे. ओके, हा इथे ए आहे, इथे बी आहे, ई आहे 8 सेंटीमीटर अँड एम इज द मिड पॉईंट ऑफ दॅट लाईन. एम इज द मिड पॉईंट, एम हा त्याचा मिड पॉईंट आहे. तर आता प्रश्न असा आहे, जर सेगमेंट ए बी इज इक्वल्स टू 8 युनिट्स आहे, मी ते सेंटीमीटर लिहिलं आहे, इथे मी लिहितो 8 युनिट्स. प्रश्न असा आहे फाइंड ए एम. मग आता सेगमेंट ए एम किती असणार आहे, तर सेगमेंट ए एम ही त्याच्या अर्धी असणार. हा जर 8 असेल तर हा ए एम किती असणार, त्याच्या निम्मा असणार, कारण एम हा मिड पॉईंट आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आणि मिड पॉईंट काय करतो, दिलेल्या लाईनचे 2 इक्वल पार्ट्समध्ये त्याला डिवाइड करतो. म्हणजे तो असं असणार, या ए एम पेक्षा तो हाफ असणार, ए एम पेक्षा निम्मा असणार. हाफ असताना 2 ने डिवाइड करायचं किंवा असं लिहायचं 1/2 इंटू सेगमेंट ए बी. ए बीला 2 ने डिवाइड करायचं, म्हणजेच कसं होईल 8/2 दॅट इज 4 युनिट्स. म्हणजे सेगमेंट ए एम किती आला, 4 युनिट्स. हाफ करायचं त्याला किंवा 2 ने डिवाइड करायचं. ओके, मग आज आपण इथे स्टॉप करू. 2च गणितं झाली आहेत. ओके, व्यवस्थित समजावून घ्या. थँक्यू.